नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट ससा कासव शर्यत हरलेला ससा. कथेचे रूपांतर केले आहे राजू विद्वांस यांनी. हरलेल्या ससाची कोणीच कधीच काहीच चौकशी केली नाही. पण एक दिवस एका तलावाकाठी मी असाच शांत बसलो असताना अचानक कोणीतरी माझ्या हातावर हलकेच फुंकर मारली. बघतो तर एक ससा टकमक माझ्याकडे बघत होता. "अरे ससुद्या, कसा आहेस तू?" मी विचारलं. "मस्त," तो उतरला. आमच्या खूप गप्पा रंगल्या. गप्पांच्या ओघात त्यानं त्याच्या हरण्याची एक विलक्षण आणि वेगळीच बाजू सांगितली. "हो, मीच तो शर्यत हरलेला ससा. मी मुळीच आळशी नाही आणि शर्यतही मी अर्धवट सोडली नाही." थांब, मी तुला सगळं सांगतो." मी जोरात उड्या मारत टेकडीजवळच्या कुरणातून धावत होतो. मागे कोस कोस कासवाचा मागमूसही नव्हता. जिंकायची खात्री असल्यानं तिथल्या तलावाकाठच्या विशाल आणि डेरेदार वडाच्या झाडाखाली एक मस्त डुलकी काढायचं ठरवलं. शर्यतीची जाण माझ्या मनात मात्र जागीच होती. मूर्ख कासवानं मी कित्येक मैल न थकता न थांबता चालू शकतो. आयुष्य हे लांब पल्ल्याची शर्यत आहे, ती छोटी धाव नव्हे. अशी केलेली वल्गना मला जिव्हारी लागली होती. मी दूरवर आणि तेही जलद धावू शकतो हेच मला सिद्ध करायचं होतं. वर झाडाची थंडगार सावली होती. डोक्याशी उशीसारखा जमिनीचा हिरवागार उंचवटाही मिळाला. मग काय, ब्रह्मानंदी टाळी कधी लागली ते कळलंच नाही. मी एका ओंडक्यावर बसलोय आणि सुंदर झऱ्यात तरंगतोय असं जाणवलं. मी तरंगत जसा किनाऱ्याला लागलो, मला एक वृद्ध तपस्वी एका शिळेवर ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांनी शांतपणे डोळे उघडले. माझ्याकडे पाहत मंद स्मित करत म्हणाले, "तू कोण आहेस?" "मी ससा. मी एक शर्यत खेळतोय." "का?" "जंगलातल्या सर्व प्राण्यांना हे समजावं की मी सर्वात जोरात पळू शकतो." "तुला हे सिद्ध करावं असं का वाटतं?" "मला पदक मिळेल आणि मग मी जिथं जिथं जाईन तिथे तिथे मला सन्मान, पैसे मिळतील. त्यामुळे मला अन्नही मिळेल. इथे सगळीकडे एवढं मुबलक अन्न आहे. सभोवताली बघ, झाडं फळाफुलांनी लगडलेली आहेत. मला सन्मान हवाय, सर्वात जलद धावपटू म्हणून नावलौकिक हवाय. तुला सर्वात वेगानं धावणाऱ्या हरणाचं नाव माहिती आहे? किंवा एखादा भव्य हत्ती अगर बलवान सिंह जे तुझ्या आधी 1000 वर्षांपूर्वी होऊन गेले?" "नाही महाराज." "आज तुला एका कासवानं ललकारलंय. उद्या साप शर्यत लावेल, मग झेब्रा. तू सर्वात जलद धावतोस हे सिद्ध करायला तुझ्या आयुष्यभर तू धावतच राहणार आहेस का?" हा विचारच मला सुचला नाही. मला आयुष्यभर धावायचं नाही. "मग तुला काय करायचंय?" मला मला या वडाच्या सळसळणाऱ्या पानांच्या आणि गुणगुणणाऱ्या मधमाशांच्या संगीतात या तलावाच्या काठी आणि या मऊ गवताच्या उशीवर डोकं ठेवून शांत झोपायचंय. मला कुरणांवर उड्या मारायच्या आहेत आणि या तलावात पोहायचंय. हे सगळं तुला आत्ता या क्षणी पण करता येईल. शर्यत विसर. तू आज हे सगळं करू शकतोस, पण उद्याचा काय भरोसा?" मी एकदम झोपेतनं जागा झालो. तलावात धपकन उडी मारली. उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांनी विचारलं, "आजची कासवाबरोबरची शर्यत विसरलास का?"
मला कशाचीच गरज नाही. आज गप्पा मारताना मला तुला हेच सांगायचं आहे की मी शर्यत हारलो, पण माझं आनंदी आणि स्वच्छंदी आयुष्य गमावलं नाही. धन्यवाद. लेखक राजू विद्वांस. वाचन संजय इनामदार.